सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर। कशासाठी प्रत्येकाची धडपड आहे महाराज। रात्रंदिवस रात्रीचा दिवस आम्ही करायलो सुधारणा होण्यासाठी, बरोबर आहे। रात्रंदिवस धडपड करायलो आम्ही सुखी होण्यासाठी महाराज। कोणाला वाटतंय मला दुःख असं सांगा तुम्ही। आंधळ्या बाबाला विचार बरं तुम्हाला दुःख हा वाटतंय का? अरे काटा सुद्धा नारो खोकलं नका पडसं नका कुरणात नका कुरणा काय द्यायचं ना। एकशी बँकेत गेलो ते पोलीस होतो पाटील ते म्हणला मुंगशेखाला जा तिकडे पोलिसाचा बाटल्या म्हणलं तो काय आम्हाला बदल्याला नाही म्हणलं मुंगशे काय नाही तुला एक बस वाटत बसण्यात जा तिकडे। अरे आपण जर त्याचे दास आहेत, आपण दास कोणाचे आहेत महाराज? धन्य आम्ही जन्मालो भगवंताचे आम्ही दास आहेत, आम्ही भेटणार नाही। प्रमाणे महाराज वरी गेले की जी जाईल, इकडे आले की सुभाष महाराज कसला महाराज माझ्यासारखा मरकुडा असू द्या त्याचं भजन कीर्तन का प्रमाणे तुका म्हणे ते प्रमाणे महाराज। आम्हाला भय कशाचा आहे? आमचा देव आमचा माग पड राहतो या योगक्षम आगवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत। पण आम्ही जी साधना करत ती देवाला 5 ठिकाणी आपण तपासली पाहिजे महाराज। आपल्याला आवडते काय, देवाला आवडते का, आपल्या मनाला काय आवडते ते त्या देवाला आवडते का? असे बाईनं मालकाच्या मनावर स्वयंपाक करावं का तिच्या मनावर स्वयंपाक करावं येणे करी बाबा। आता तुम्ही विचारायला महाराज मालकाला आवडावा असा करावं ना। सुंदर स्वयंपाक केला आणि त्याला होती सुगंध त्यातली एकही खायचं नाही। आपलं साधं जेवण करा म्हणजे आपल्याला भाजी करा आणि भाकरी करा आवडत नाही मला। नावाचा उच्चार राग
सकाळच्या 8ला मोटर लावली, खोरं घेऊन माणूस थारुळ्यामध्ये उभा आहे तिकडे दाऱ्यामध्ये. ते म्हणते लावा ना मोटर. ते म्हणलं अरे फुटबॉल उघडा पडलाय ना. ते म्हणलं विहिरीत पाणी राहिलं माझ्यापासून पाणी तर आलंच नाही. पाईपलाईन नव्हत्या काय नव्हत्या. बॅटरी घेतली असं पाच चालले तर पालानीला मोठं असणार मला छिद्र पडले. पाण्यातून भडभड भडभड पाणी दुसरीकडे चालले. तसं हरिपाठ म्हणायला दम नाही, काकडा म्हणायला दम नाही, मोटर चालूची, वारी करायला दम नाही. आणि देव एक बी सोडा नाही महाराज. आयसा भजन करी मनानं बोलायचं नाही. उगा नसे माऊली महाराज क्षणभरी भजनाला दम नाही. सत्ता एक बी सोडित नाही, कुठे बी उभाच पुन्हा. जय हरी महाराज. म्हणायचं हेची आम्हा करणे काम. काय करणे काम? गुण काम आहे ना. एक जणाला एका माणसाचे 2 माणसं दिसू लागली. एकाच रस्त्याला एका माणसाचे 2 माणसं दिसू लागली. ते म्हणजे चला माझ्या बोला नवीन डॉक्टर साहेब आले, नेत्र चिकित्सा आले. ते आतून जे डॉक्टर आले पेशंट घेऊन गेले होते एका माणसाचे 2 माणसाचे नीट करायला बरं का. तर ते डॉक्टर साहेब म्हणजे तुम्ही 4 जण कशाला आला? डॉक्टरला किती सांगितलं? शिनले ते गेले शिनलिया पासी, झाली त्या दोघाची एकाला गचकरण एकाला खरूज. एकाला गचकरण म्हणजे असं खाजवतंय आणि एकाला खरूज ते म्हणला सावड करू. तुमच्याकडे दुःख असं पोत पोत भरलंय, ओसंडून वाहलंय दुःख. आम्ही दुःखी 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 भेटले महाराज. कोणी कोणाला नीट करायचं सांगा? कोणी कोणाला नीट करायचंय? तसं हे मन असणार महाराज विशेषत्व झालेलं आहे. महामळे होते ते गादले शोक चोखाळे स्फटिक जैसे. मग ऐका, कीर्तन आपल्या डोक्यात कम जाते. आता एवढं प्रकाश एवढं सुंदर असणार तुंबारे महाराजांचं स्पीकर, असे टाळकरी महाराज, वाजणार माऊली महाराज, पुन्हा कॅसेट लावलेले, पण कीर्तनाचा मिळत लागला महाराज वरूनच चालले. काय माणसं कीर्तनला आले की बस रामकृष्णाची सुरुवात झाली, चाल झाली की बस बघा असा पहिला गिर टाकते. डोळे ताणी ते जणू काय यमनियाला यायला त्याला. लगेच दुसरा पडला बाबा ठरवा हात, तिसरा. काय महाराज मन म्हणजे पाप. हे मनाचे स्वभाव सांगायला बरं का. मन विक्षेप आणि आवरण. कीर्तनी श्रवणी अंतराय नाद भागवत. मल विक्षेप कासाय कारसास्वाद होये अपाय चुकवावी. कीर्तनाला आले की वळकटे घेऊन आले असते झोपायचं म्हणल्यावर. कीर्तनात आले की कीर्तनी भाषता निद्रे नागविरे काय ती झोप. अनंत जन्माचं हे मन नावाचं म्हणजे पाप घेऊन असणारा जीव म्हणजे मन से आले बघा. पाप घेऊन आले. येताना भाव असते कीर्तनला द्यायचे, कीर्तनला द्यायचे महाराज. आणि कीर्तनला आले की आमची नेमकी असणारी आम्हाला गुंगी येते. काय करा बरं Hey!
आड हिताच्या ठिकाणी मन लागलं की पाप आडो येते महाराज. आडो येते पाप महाराज. काही शारीरिक प्रतिबंध आहेत, काही मानसिक प्रतिबंध आहेत, काही व्यावहारिक प्रतिबंध आहेत. अनेक लोकेशन आहे महाराज मनाच्या माग. चला मन आता इथं आलं. आता मन चौकट जातंय पण एकीकडे येत नाही. माशी, चिंचुलीची माशी कुठली माशी का? आचार्याला विचारायला सगळ्या पदार्थावर बसते. आचार्य आहेत कोणी नसू द्या, पण आपल्या मावल्या आहेत नाही तर बसलेले आहे काय. माशी चौकड बसती पण माईस्त्यावर कोणी बसलेली पाहिली का हात करावरी. माशी परत माघारी. जे मने सग विषय सुखामध्ये लग्नले महाराज. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि हे किती येतात? 5. 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय आणि या 10 जणांचा रथ या मालक, या 10 जणांचा मालक असणारा त्यानं बसलेला स्टिअरिंग त्याच्या हाताच्या महाराज. स्टिअरिंग जे गाडी चालत असेल त्याला स्टिअरिंग कळाले महाराज. कंट्रोल त्याच्या हातात आहे. कोणाच्या? आता एसीतले सर्वजण झोपले तरी चालेल, लक्झरीतले सर्वजण झोपले पण चालेल, पण डुकली जर लागली ड्रायव्हर साहेबाला कसं नाही आपलं कळण्यास अत्यंत दुःख होते की. झोप सऱ्याला लागली तरी चालेल पण ड्रायव्हरला झोप लागता कामा नाही. तसे मालकच आपले जरा झोपीत येत महाराज. म्हणून सावध होऊनी भजनी लागा देव करा. आपण जे भजन करायलो सावधपणानं करायलो का कसं करायचं जरा मेळ लावला पाहिजे. याचा जरा विचार केला पाहिजे महाराज. हा विचारून अहंकार सांडीजे मग आस्तिकीचं वस्तू होईजे. अरे आपल्या ठिकाणी एक असणार उपाधी माझी गुप्त चैतन्य असे बोलाचा वगैरे आता माऊलीच्या चैतन्य असे शबास ते तत्वज्ञ संत शुकारते. अरे माणसं सरेत आहेत पण महाराज सांगितले शहाणा तो धनी घेता शे. हरिपाठ किती सोपा आहे महाराज. इतका सोपा आहे पण दुर्लभ काम सांगितलं. हरिपाठ म्हणण्यासाठी माणूस दुर्लभ असा काम माऊलीने दुर्लभ काम टाकला असं. नित्य नेमन आम्ही मनुष्य नाव सहज हजारात असं कोणी असन की महाराज नित्य नियमानं तो संध्या झाल्याशिवाय अन्न स्पर्श करीत नाही किंवा पाणी पित नाही. म्हणजे आपलं स्नान झालं रे झाले की त्याचा हरिपाठ सुरू महाराज. आमचा हरिपाठ ढाका इस्टेट म्हणजे पुढे तुम्ही म्हणा आम्ही माग म्हणतो म्हणून तुम्ही पुढं नाही म्हणजे आम्हाला पुढे जमतच नाही. काम जमत नाही म्हणजे आमच्या माग पुढे होते. हात ज्ञानदेवापाशी गेले की मागचं पुढे येतो ना ते तिकडे जाते. मिळच लागा ना हरिपाठाचा मिळ लागा ना. आणि महाराज लोक काकड्याला कधी येणार नाहीत आणि हरिपाठाला तर अजिबातच येत नाही. आले तरी पुढे तरी काठ्या कोपाट्यात गाडी उभी करते तिकडेच हरिपाठ चाललाय का. ज्ञानदेवाप्रमाणे चालल्या मग ते हळूच करून त्याची गाडी येणार गावात. चला महाराज हरिपाठाला. नको 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 फार शिना आलाय महाराज. काय शिना आला हरिपाठ येत नाही म्हणून धडका. काकड्यात लाभून घेतला चौपदरी महाराज. अजिबात मिळत नाही महाराज. काय कामाले महाराज. अरे वारकरी म्हणलं की त्याला शरीर पडेपर्यंत एक क्षणभर म्हणजे कशाला म्हणायचं. देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तीचारी साधेल्या चिंतना तेव्हा आपण घ्यायचा होता महाराज. पण इथे आलो प्रत्येक गोष्टीला चला गोविंदाचं चिंतन करू. अरे हरिपाठ असावा ज्याच्या जीवनामध्ये हरिपाठ आहे महाराज त्याने काही नाही करू द्या महाराज. तिने मुक्तीचारी साधेल्या. आपण जे सेवा करलो ही गोविंदाची आहे का आपल्या मालकाची आहे का आपल्या देवाला आवडती का. बरं देवाला जाऊ दे पण आपल्या मनाला तरी बरं वाटलं पाहिजे ना. काय काय माणसं गडबड झाली की महाराज सुंदर ते जाणव भाईटेवरी कर्कटेवरी टेवणी एके बास लगेच शेवटचा सर्व सुख गोडी शाशाची गोडी मधले अभंग म्हणले महाराज. नाही नो टाइम. आता दर्शनाला जर माणसं आली ना महाराज इतकी बिजी झाली आमच्या इकडे सांगू लोकांच्या पलीकडचे बूट सुद्धा काढणं तो पायातले आंदोलन अशी करते. अरे मी गदा उचित अवघड नमका जायली त्या बाबानी तुला बूट काढाय तो रिकम पण नका भेटे. अरे विचार करायला पाहिजे महाराज.
आजचा श्लोक होता म्हणून जाणतेने गुरु भजीचे तेने कृत्य कार्य व्हायचे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषते. आम्ही वरच्याला ना करत ना वरच्याला म्हणजे कातड्याच नादी लागलो तो आम्ही कातड्या कळलं का मॉडेल रंगलत महाराज परदेशी एक पुडी फोडी आमच्या गोदरेज का कोणती इंटी का होती लग्नाला जायचं होतं द्वादशीला म्हणजे लावायचे तुम्हाला म्हणजे अजिबात लावायचे तुला 4 लाव का उत्तम मनोनी भोगू नये ती वक्ते मनोनी तेजू नये. शरीरातून घ्यायचंय महाराज पण आपल्याला जे घ्यायचं आहे त्याला अंकित केलं पाहिजे महाराज. विष्णुदास काय काय गावात जातो इथून कुटाण मंडप महाराज 2-2 किलोमीटरचे मंडप सातशे पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी गेलो पण तिथं म्हणलं मंडप कुणीकडे म्हणजे त्या दिवशी झालं काय करायचे असे जाळून दुपार सप्ती संघच न चुका नियमा लहान असावा पण नित्य नियमाचा असावा महाराज. एका गावात कीर्तन संपलं मावल्या दर्शन घेऊन कोणी 5 रुपये कोणी 10 रुपये कोण तुम्ही नका देऊ कोणी तरी पण सांगवलं का गावात पैसे. आणि मग एक बाई म्हणजे महाराज मी वरमाय कवा होईन मी म्हणलं बाई वरमाय होण्यासाठी कमीत कमी 21 वर्ष 22 वर्ष लागते ना आजच्या काळाला आहे का नाही. 24 वर्षाला पुन्हा त्याच गावात गेलो ती बाई ती कोण सांगली महाराज दास करा का काय म्हणले तुमच्या बोलण्यात पानशेटपणा आहे म्हणली ती बाई असं हात केला मला पानशेटपणा तुला काय झालं अहो म्हणली मी आज वर माय झालीच नाही 24 वर्ष झाले काळ मला मग महाराज काय एका गावचं पाणी प्यायला असतो म्हणलं बाई तुम्ही तेव्हा बी इथं दिसला आता बी इथं दिसायला म्हणली माय महाराज हळद पेडायला आले तर नांदाय गेलेच नाही. बाई मला दर्शन घेऊ द्या जी नांदतच नाही ती वरमन होई का आश्रम होई त्याला वारी नाही पंढरीची वारी नाही तुळशीची माळ गळ्यामध्ये नाही काय नाही ते म्हणते महाराज आमचं कसं होईल. अरे कणीविन सोपाटे कंशी लागली घंदाटे काय करायचे कोणते वसनगर असे माणसं खूप आहेत महाराज. पण असे काही माणसं आहेत महाराज की स्वतःच्या संसाराची गुळढाणी केली महाराज. संसाराच्या नावे कालोनिया शून्य वाढताय पुण्य धर्म केला. तुकोबरा म्हणतात बाबा माझ्या जीवनामध्ये मला एक परिस्थिती अशी आहे शास्त्र परिस्थिती आत्मपरिस्थिती आणि सद्गुरु परिस्थिती महाराज हे 3 परिस्थिती आल्यानंतर काहीतरी यश येते बरं त्या जीवनामध्ये. तर महाराज काय केलं तुम्ही नेमकं काय केलं की तुम्हाला असा लाभ झाला. महाराज म्हणतात काय सांगू बाबा त्या नामस्मरण त्याचं केलं त्याचं नामस्मरण केलं गोविंद गोविंद पळायले बाबा 10-25 मिनिटं झाली असू दे. या मनाला जर छंद लागला ना त्या नामाचा
नाठवे घरदार तान पळाली भूक सुख सेज गोड चित्ता नलगे आणि त्याला सोडून जरी इतर काही जरी केला किती आरशीशी बांधली तर बाहेरच आंघोळे बाबा शेवटची अशी जास्त एक ठोकळा वाघ माझा कसा दिसते किती आरशीची बांधा महाराज काही करा महाराज पण या मनाला जर छंद त्या माझ्या भगवंताचा जर सोडला नाही तिची घेता भगवंताचं जर चिंतन केलं करी सीते देवाला जर सोडून आपण किती जर आसक्ती केली महाराज किती तृष्णा वाढली तर निराश होणार शेवटी सर्व सुखाची आशा जन्म घेणार करिता भरावारी संसाराचा किती बरोबरी केली तर एक दिवस फुटू आडकी ते बिताडाला 14-13 जेवण झालं की त्याच्यावर माश्या बसल्या का झोळ बसले काय अरे या संसाराने 6 पिढ्या खलास केल्या बेट्या देखत देखत ना तू पण तू म्हणणारा देखत ना तू पण तू फुटू लावले दिसते फुटू लावले महाराज लोकांची बर का हे कोण म्हणले आमचे पंजोबा हे म्हणजे खापर पंजोबा हे म्हणजे त्याच्या पण खापरा पोहतो माहिती मारता ना तू जडजडोनी वैदाने गेल्या वाटाला गेली पावेशी आवेंगणी राम माझी मृत्यू डोकी सुखाची कान्याची कोणाची श्रवणी आपलं कीर्तन म्हणजे जनरली पंचाळ महाराज बसिलेलं नाही तुमची चिरी पानन कीर्तन सुरू शिवाभाई महाराज बरं त्याची नाव आहेत का पुन्हा आता 700 वर्ष गेले महाराज ओलंडले तर ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम अरे वाटायला लागलं की देवाचं नाव नाही पण संत महाराज
शिवा माऊली माऊली तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम नाव घेतलं की महाराज गुलाबजाम संध्याला टोल नाकीत महाराज पण वारकरीला टोल नाके नाहीत महाराज काय पुण्यामध्ये वारकरी महाराज ते सिग्नल तोडून पळतेत काय ते मोठा ते खाकीचे कापल्यामध्ये पाया पडतो तिकडे म्हाताऱ्या मावड्या याला काय सिग्नल माहिती महाराज नाही देखील ते मी सांगतो प्रवचन बरं का महाराज की जाधवला प्रवचन केलं ना असे पदार्थ माझ्या पुढे वाढले बरं का ते दाताळ्यासारखे चमचे तीन खायचे मग मी विचार केला मग ते कसं खावं कोणी खावं मी केला विचार मग ते म्हणले नाही नाही माऊली तुम्ही खाल्ल्याशिवाय आम्ही खात नाही तर माऊल्या खात मग मीच म्हणलं बाबा मी मराठवाडे महाराज मला काय ठेसा भाकर पोळी चपाती हे माहितीये हे कुंच कसं खायचंय हात धुवायची वाटी तुझे म्हणे थांबा थांबा माऊली ते हात धुवायची वाटी किती उपकार आहेत महाराज किती उपकार सांगू मी काय अरे ज्यांनी केलं महाराज त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकलो लोकांनी नाही भिक्षा मागू दिली नाही इंद्रायणीमध्ये जाऊ दिलं स्नान केलं अरे अशा माऊलीच्या तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आई भूमंडळा माझी कीर्ती एकच आवड होती माझ्या जीवीची आवडी नेईन पंढरपुरा गुढी पांडुरंगी मनवे दिले गोविंदाचे म्हणून गोविंद नामाचे चिंतन करा आपण जर चिंतन केलं तर परिणाम लगेच महाराज अभंगाचं दुसरं चरण महाराज बुरसटलेलं मन महाराज विशेषक्त झालेलं मन आणि एक बार या परमात्माच्या नादी लागलं आता कोठे धावे म्हणा तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला या मनाचे एक निके जे देखलिया गोड्या ठाईच सुखे म्हणून अनुभव सुखची कौतुके देत जाई इतकं चंचल आहे मन आणि ते परमार्थ रूपी जर असणार झालं त्याला नामाची एक बार गोडी लागली की आता कोठे धावे म्हणा तुमचे चरण देखलिया दर्शनला लागलो महाराज मंगळवेळीच्या पुढे पलीकड लागते पुढे कधी पाऊस होते बरं का आषाढी वाढला काका दादा कधी कधी महाराज काही होते पण महाराज गरुड खांबापाशी आलं कानपात्रीच्या वर्षापासून खाली आलं गरुड खांबापाशी आलं कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते काय महिमा वर्णो आता सांगणे की विसरला का नाही झाली या दर्शना एक महाराज भाग गेला शिन गेला असा आनंद त्या जीवाला होते असा आनंद होते मनाला गोविंदशी असणारे महाराज कृपा त्याच्यावर होते मला कृपा कटाक्षे मिळालेले आकडे पदी बसले बापर मारे वर विठ्ठले भक्ता दिलेले वरदान टॉयलेट साफ करायची बाई अशी मीराबाईच्या घरी म्हणजे राजवाड्यात एक याची बाई टॉयलेट आताचा शब्द म्हणजे टॉयलेट हे का नाही पण एक दिवस त्या बाईला कणकण आली तिने मुलाला पाठवलं म्हणून 18 वर्षाचा होता आणि त्यानं टॉयलेट साफ केलं पण येता त्याची दृष्टी पडली मीराबाईवर मीराबाईला पाहिलं की त्याला वेळच लागला महाराज घरी आला आई मला लग्न करायचं तर मीराबाई संग करायचं आईनं तोंड टाकलं अरे लोकांना जर ऐकलं तर राजाची मुलगी आहे आपण कोण आहे त्याचा विचार करायला पाहिजे मला काही असू दे जे दंड पडन ते पडन पण मला लग्न करायचं फक्त मीराबाई संग बाईला खूप विनंती केली ऐशी कैवल्याची जाती खरी लाभा विनंती मुडा अरे बाळा छंद सोडून देते राजाची मुलगी आपण कोणी त्याचा विचार करायला पाहिजे नाही मग हाकर असणारा शेवट निर्णय बदलला नाही महाराज शेवट आई गेली डोळ्यात डबडबलेलं पाणी होतं मीराबाईनं पाहिल्याबरोबर सांगितलं न सांगता तुम्हा कळू येते अंतर महाराज सरांच्या हृदयामध्ये काय चाललंय ते संताला कळत मीराबाई संत होत्या बाई तुमचा चेहरा पडलेला दिसतोय डोळ्यामध्ये पाणी आले सांगा काय दुःख आहे मला सांगा ना आमच्यावर तर परिवार होत असेल तर मी त्याच्यावर काही इलाज करते सांगा काय असेल तुम्हाला कोणचं अत्यंत दुःख आहे ते सांगा ते म्हणजे बाई कसं सांगू मला वचन द्या मीराबाईने वचन दिलं बाई माझ्याकडून तुला काही भीती नाही वचन दिलं सांगितलं बाई तुमच्या संग माझा मुलगा म्हणते विवाहबद्ध वाचलं किती माझं भाग्य उजळलं मीराबाई तिला म्हणाल्या उद्या काय करा स्नान घाला त्याला कपडे चांगले घाला एक पैतर तुळशीची माळ द्या त्याच्या हातात माझ्याकडे पाठवून द्या तो नवरा मी नवरी
आले महाराज राजवाड्यामध्ये आले. सुंदरपैकी कपडे घातले होते, तुळशीची माळ हातात होती आणि मीराबाईच्या एक नित्यने होता महाराज. मीराबाई नाचायची, पण कोणापुढं नाचायची? देवापुढं नाचायची. बघ घुंगरू बांध कर नाची रे मीरा, पग घुंगरू बांध कर नाची रे. आल्यात स्वागतम. आता एकच माझा नियम आहे, तुमच्या संग मी पाणीग्रहण करते, लग्न लावते आणि मूर्ती माझ्या कृष्णाची, माझ्या भगवंताची, माझ्या गोविंदाची. हिच्याकडे तुम्ही 3 प्रहर सारखं बघायचं आणि मी दिलेला मंत्र म्हणायचा. ते म्हणले 3 प्रहर नाही 8 प्रहर करतो. किती? सहज बोलणे हित उपदेश करुणी सास शिकविते. मीराबाईने मंत्र दिला, सांगितला. काय म्हणायचं? कृष्ण कृष्ण हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. तुम्ही निश्चय करा गोविंद 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 गोविंद. सारखं तुम्ही त्याचं चिंतन करा. चिंतने चिंतने गोविंदा त्यामनी बैठला, गोविंदा त्यामनी बैठला. गोविंदासने गोविंद शेने गोविंद त्या मनी बैसदासे, माझ्या मना लागू छंद नित्य गोविंद गोविंद. आता तू मन हेच करी बाजा भजनी प्रेम धरी मग सर्वत्र नमस्कारी मजे महाराज. आणि परिवर्तन झालं ना महाराज. सावळाची नयना दिसत से, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड. विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.